एकीकडे एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा असताना दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं। ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही शिरसाट यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं। शिरसाट यांच्या या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। शिरसाट महान आहेत, ते काहीही करू शकतात अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली। तर संजय शिरसाट यांनी संजय राऊत होऊ नये असा सल्ला भाजपच्या नितेश राणेंनी दिला। संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले त्यावर राणे आणि राऊतांची काय प्रतिक्रिया ती पाहूया। करेल ना, मी करेल ना। दोघांचे तार जुळले पाहिजेत, फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये। अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात, एकदा ती सोडली तर आपण आपले माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील का? मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल। माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे। आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला। ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना, म्हणजे महान माणूस आहे तो, महान माणूस आहे, त्याच्यामुळे हे करू शकतात। आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। मोठा माणूस आहे तो, ते काही करू शकतात। ते शरद पवार अजित पवारांना एकत्र आणतील, पण चांगली गोष्ट आहे। त्यांचा जो विचार आहे, ही जी कृतज्ञता आहे, त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे। हो ठीक आहे, तसे प्रयत्न करत राहावे, पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे, याबद्दल थोडं विचार करावा। संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नयेत अशी अपेक्षा आहे। या सगळ्याबाबत ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे खासदार नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत काय म्हणतात तेही पाहूया। दोन्ही शिवसेना एकत्र येणार असं संजय शिरसाट म्हणतात, काय वाटतंय तुम्हाला? परत तोच प्रश्न, भविष्यवाणी। माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही। माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही। एखाद्या गावाकडे जायचं नाही तर पत्ता कशाला विचारा, तर रस्ता कशाला विचारा। ज्या पद्धतीनं ते आमच्या बाबतीत बोललेले आहेत, ज्या पद्धतीनं आमची अवहेलना त्यांनी केलेली आहे, आणि असं असताना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारख्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकलेल्या आहोत। त्याच्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे साहेब महत्त्वाचे आहेत, दुसरे कोणी नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।